पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनांची खैरात वाटली गेली। पुणेकरांसाठी कामांची त्रिसूत्री सुद्धा आणि अष्टसूत्री सुद्धा घोषित करण्यात आली। पुणेकरांना मोफत मेट्रो, मोफत बस सेवेचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। पुणे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येणार आहेत। म्हाडासह जुन्या वसाहती आणि झोपडपट्ट्या पुनर्विकास करणार असल्याचं अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी संयुक्त पत्रकार परिषदेतून याची घोषणा केली आहे। दरम्यान अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची अशी नेमकी काय काय त्रिसूत्र राबवलेली आहेत राष्ट्रवादीने हे सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिक मुक्त खड्डे मुक्त पीएमसी, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा, प्रदूषण मुक्त पीएमसी, झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पुणेकरांप्रती उदरदायित्व, पुणे मॉडेल स्कूल, घड्याळाचं बटन दाबलं की आता पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास मिळणार आहे। आपल्यासोबत दादा आहेत। दादा, घड्याळाचं बटन दाबा असं तुम्ही सांगितलंय आणि घड्याळाचं बटन दाबलं की मेट्रो मधून आणि बसमधून पुणेकरांना मोफत प्रवास आहे। कसं शक्य होणार दादा? मी आकडेवारीनं सिद्ध करून दाखवलं। 5 आणि हे साधारण 30 कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे जात आहेत। 900 कोटी रुपये महिन्याचे जात आहेत। त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये इंधनामध्ये, मॅन आवरमध्ये आणि वेळ सगळ्या ह्या गोष्टीमध्ये नुकसान होत आहे। आपल्याला ते सगळं करताना सध्या 300 कोटी रुपये लागतात। हे मी वेगवेगळ्या संबंधितांशी चर्चा करूनच मी या निर्णयाप्रत आलेलो आहे। सगळेजण स्वतःची कार किंवा 2 व्हीलर घेऊन आलोय। आता इथं जवळ मेट्रो स्टेशन किंवा PMPML बसचा स्टॉप असेल तर बाबा बसलं की आपल्याला फुकट जायचं आणि पुढे जिथं उतरायचंय तिथं उतरायचंय म्हटल्यानंतर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही सेवा आपण उत्तम करू दिली तर प्रायव्हेट माणूस ज्याला एकटं जायचंय तरी तो 4 चाकी वाहन घेऊन जातो आणि तिथं जी गर्दी होती ती गर्दी एकदम कमी होईल, प्रदूषण कमी होईल। कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।